सावकार गणपती कॉलेज कॉर्नर सांगली आपले सहर्ष स्वागत करीत आहे. समाज प्रबोधनाच्या परंपरेची 38 वर्ष पूर्ण करून 39व्या वर्षी सादर करीत आहोत पौराणिक देखावा संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन. संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संत परंपरेनं समस्त मानव जातीला अध्यात्माचा, समतेचा, विचारांचा आणि संस्कृतीचा ठेवा दिला. महाराष्ट्र भूमीतील या संतांनी आपल्या अभंग वाणीतून जीवनाची शाश्वत मूल्य सांगितली. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणजे तर भक्ती, अध्यात्म आणि जीवनाचं सार. दैनंदिन आयुष्यातील सुखदुःखाचा मेळ घालून तुकाराम महाराजांनी आनंदी आणि समाधानी जीवनाचा मार्ग दाखवला. पण सध्याच्या काळात आपण संतांनी दाखवलेला मार्ग विसरलो आहोत. जात धर्म यामध्येच विभागलो आहोत. भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, अनिर्बंध स्वैराचार, दुभंगलेले समाजमन, गरीब आणि श्रीमंतांमधील वाढत चाललेली दरी, मोबाईलचा अतिरेकी वापर, वाढती गुन्हेगारी, जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून येणारे ताण तणाव यामुळे समाजमन अस्वस्थ आहे. अशावेळी चिरंतन मूल्यांचा ठेवा असलेली आपली भारतीय संस्कृती आणि संतांचे अभंगच समस्त मानव जातीला तारू शकतील. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे तर परिपूर्ण जीवनाचा वस्तुपाठ आहेत. म्हणूनच सादर करत आहोत संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित हा देखावा संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन. तो काळ होता 16व्या शतकाचा. तुकाराम महाराज म्हणजे अत्यंत साधे, सरळ, निष्कपट व्यक्तिमत्व. पांडुरंगाच्या भक्तीत लीन असलेल्या तुकाराम महाराजांना स्वार्थ हा शब्दच माहीत नव्हता आणि लोहगावच्या लोकांचा निरोप घेऊन ते पुन्हा देहू गावी आले. देहूला आल्यानंतर पुन्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचा आणि भजनाचा नित्यक्रम सुरू झाला. लोहगावमधील त्या घटनेनंतर तुकाराम महाराज आतून कमालीचे दुखावले होते. देहूमध्ये त्यांचं कीर्तन सुरू असायचं, पण भाषा मात्र निर्वाणीची आणि निर्वानिर्वीची सुरू झाली होती. डोळ्यासमोर अखंड पंढरी आणि पांडुरंग असायचा आणि मनी अपार भक्तिभाव असायचा. माघ महिना सुरू झाला. दोन्ही एकादशीला तुकोबांनी 2 अभंगांवर निरूपण केलं. तुकाराम महाराजांना वेध लागले होते वैकुंठ गमनाचे, आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या चरणी विलीन होण्याचे. लोकांनाही कळून चुकलं तुकाराम महाराजांचा सहवास आता कमी राहिलाय. दिवस उगवला फाल्गुन शुद्ध एकादशीचा. नेहमीप्रमाणे रात्री कीर्तन सुरू झालं आणि तुकोबाराय म्हणाले, शंख चक्र गदा पद्म पैल आला पुरुषोत्तम. आपल्या अभंगातून, कीर्तनातून पांडुरंगाचं नामस्मरण करत तुकोबाराय नदी किनारी निघाले. त्यांच्या माग शेकडो लोक हरिनामाचा गजर करत चालले होते. धुळवडीच्या रात्री कीर्तन आटोपल्यानंतर तुकाराम महाराज आपल्या काही साथीदारांसह बसले होते. गप्प गप्प असलेल्या तुकोबारायांना रामेश्वर भटांनी विचारलं तेव्हा ते एवढंच म्हणाले, तुकाराम महाराजांनी सांगितलं, गड्यांनो, मला वैकुंठाचे बोलावणे आले आहे.
माझा जीव माझ्या माहेरी जाण्यासाठी आसुसला आहे. आता मी इथून प्रस्थान ठेवीन. आपला ऋणानुबंध संपला. ते पहा हरीने माझ्यासाठी विमान पाठवले आहे. ते पहा. त्याच वेळी तुकाराम महाराजांना आपल्या पत्नीची म्हणजे अवलीची आणि मुलांची आठवण झाली. त्यांनी तिला बोलावणे धाडले. अवली आपल्या मुलांसोबत धावत इंद्रायणी नदीकाठी आली. महाराजांनी तिलाही आपल्या सोबत वैकुंठाला येणार का अशी विचारणा केली. पण भोळ्या बाबड्या अवलीला काहीच कळालं नाही. तुमच्या बरोबर भटकायला मला वेळ नाही. तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा. मला माझा संसार आहे. आणि हे बघा, दुपारी जेवायला मात्र लवकर आणि वेळेवर या. मला फार वाट बघायला लावू नका, नाहीतर पुन्हा त्या पांडुरंगाच्या नादात घरचा रस्ता विसराल बाई तुम्ही. तुकोबा महाराज विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग झाले आणि इहलोकीवरचा एक अद्भुत प्रसंग उद्भवला. पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि कीर्तनात सगळे रंगले असतानाच अकस्मात आकाशात प्रचंड तेजस्वी प्रकाशाचा लखलखाट झाला. साक्षात स्वर्ग लोकातून भगवान विष्णूंचे वाहन गरुड अवतीर्ण झाला आणि तुकाराम महाराज विठुरायाच्या नामस्मरणातच गरुडावर आरूढ झाले. हे पाहून लोक तुकोबारायांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले, रडू लागले, हुंदके देऊ लागले. पण गरुडावर आरूढ झालेले तुकाराम महाराज लोकांना म्हणाले, आम्हाला तर वैकुंठाहून बोलावणे आले. आम्ही श्रीहरीपाशी जाणार. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी येथुनी या जन्मतुटी. राम कृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. विठ्ठलाचे नामस्मरण करतच संत तुकाराम महाराजांनी गरुड विमानातून सदेह वैकुंठ गमन केलं. अवकाशातून सर्व देवदिकांनी त्यांना आशीर्वाद दिले, तर पृथ्वीवरील समस्त मानव जातीला आजही सदाचार, सद्विचार, भक्तिभाव आणि मानवता धर्म यांची शिकवण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून मिळाली आहे. गरुड पक्षावरी स्वार झाला, गरुड पक्षावरी स्वार झाला. तुकोबा वैकुंठाला गेला, जाता जाता राम राम केला. तुकोबा वैकुंठाला गेला. हा होता सावकार गणपती कॉलेज कॉर्नर सांगली यांचा देखावा. संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन. वैकुंठाला गेला तुकोबा.